तर नमस्कार मित्रांनो सर्वांना, कशा सर्वजण मस्त आहात ना? तर मस्तच असाल. तर मला तुम्हाला एक सांगायचं तर गरीब असण्याचं किती वाईट आणि गरीब असणे किती गुन्हेगार म्हणजे पापी काम आहे. गरीब असणं खरंच पाप आहे. कारण मी ते आत्ता मगाशी अनुभवलं. कारण कसं झालं माहिती आहे का, माझी शेळी गेली होती सुटून गवतात आणि त्या मावशीने समजून सांगायचं यार एवढं पण गरीब आहेत बोलून घेतात म्हणून कसंही बोलायचं नसतं ना. आणि इतके म्हणजे त्या दिवशी मला कसं तर बोलले, कारण माणसाकडून चुकाही होतातच आणि ते मुक्क जनावर आहे, सुटून गेलं जरासं खाल्ला असू दे ती पण सांगायचं ना बांधा व्यवस्थित, कारण त्यांच्या आसऱ्याला राहतो, त्यांच्या शेजारी राहतो म्हणून कसंही आणि काही बोलायचं का. तर त्यांनी काय केलं, माझी शेळी गेली ती सुटून, म्हणजे सुटून काय गेली नव्हती ती, मी बांधल्याच होत्या व्यवस्थित आणि ते स्वप्नीलनं ती शेळी चुकून सोडली होती. आणि सोडल्यानंतर काळी शेळी बघितलाच असाल तुम्ही, तर ती सोडली होती. त्याच्यानंतर मग ती गवतात गेली, त्यांच्या गवतात गेल्यानंतर समजावून सांगायचं ना, घ्या तुमची शेळी हलणं वगैरे सांगायचं. पण इतक्या शिव्या वगैरे देऊन काय साध्य होतं ना, तुमचे संस्कारच सिद्ध करता, यातून काही सिद्ध करत नाही तुम्ही. मला माहीत नाही तुम्ही व्हिडिओ बघता की नाही माझे, पण असं मला जे सांगायचं आहे मी ते तुमचे शेअर करते बरं का. पण गरीब असणे खरंच एवढं पाप आहे, कारण मी त्यांनी एवढ्या मला ओरडल्या, उलट म्हणल्या त्या काय म्हणल्या माहिती आहे का, जर तुझी पुन्हा शेळी असलीच ना तुला मारणारच आहे, त्या पेटवून देईल म्हटलं सगळं. एवढे अपशब्द वापरणं बरोबर आहे का एखाद्या गरीबाला एवढं बोलणं? का तर आम्ही गरीब आहोत म्हणून आमचा काय गुन्हा आहे का? आम्ही पोटासाठी येतो ना, आम्ही पण माणसं आहोत. पण एक लक्षात ठेवा, गरीबी गरीब नसतोच कधी. ते परिस्थितीने जरी गरीब असलो ना, आम्ही मनाने खूप श्रीमंत आहोत तुमच्यापेक्षा. तुम्हाला का पैशाचा माज असेल, पण आम्ही पैशाचा माज पण करत नाही आहोत आणि जरी आला तरी पण करणार नाही आहोत एवढं हे नक्कीच. पण तुम्हीही गरीब परिस्थितीतून आला असाल, माहिती नाही आहे मला आलाय की नाही ते, पण एवढा माज करू नये, कारण आता वेळ दिवस परत सगळं तुमचं आहे, पण एक ना एक दिवशी नक्कीच आमचंही येईल एवढं लक्षात ठेवा. कारण आता आम्ही गरीब आहोत म्हणून सगळं ऐकून घेतो. कुत्र्यासारखं बोललात मगाशी मला, किती मनाला वाटलं. पण एखाद्या माणसाच्या मनाचा विचार करा, थोडीशी माणुसकी शिल्लक नसते का हो तुमच्यात? एखाद्या गरीबाचा अपमान करताना त्या मुक्या प्राण्याला काय कळतं, जायचं तिकडं जातं, चाराय तिकडं जाणार ना, ते आणून लावायचं. अहो फक्त गवतच खाल्लं, तुमचं नशीब नाही आम्ही ओरबाडून घेतलं. एवढं आम्हाला कुत्र्यासारखं बोलण्याचं एवढं असो, ज्याची वृत्ती त्याच्याकडे, ज्या शेवटी त्यांच्या बुद्धीचा विचार एवढा महाचुरडेपणाचा नसावा. खरंच माणुसकी नावाची खरंच दुनियेत माणुसकीच नाही शिल्लक, इतकीनेच माणूस आहेत. कारण गरिबांचा इतका फायदा घेतील ना, काय सांगता पण येत नाही, कसंही बोलतात हो यांना. तर असं ज्याचं त्याच्याकडे, आम्ही आहोत सुखी. तर चला बाय.